आम्ही तुकुम प्रभाग क्रमांक 1 चंद्रपूर मधून मशाल या चिन्हावर निवडून आलेलो आहोत आणि आमच्या जिल्हा प्रमुखांनी ठरवलं आहे की काय बोलायचं आणि काय ठरवायचं। खरं तर पण तुम्ही पाठिंबा कोणाला देणार? एकीकडे भाजप देखील तुमच्याकडनं पाठिंबा मागते आणि दुसरीकडे काँग्रेस देखील पाठिंबा मागते। खरं तर तुमच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाहीये, अशातच कुठे अडकलेलं आहे? आम्ही जे काही ठरवते आमचे जिल्हा प्रमुखच ठरवतील। खरं तर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या नगरसेविका आहेत, महिला नगरसेविका आहेत चंद्रपूर महानगरपालिकेच्या, त्या निवडून तर आल्यात, परंतु त्यांचा अजून पाठिंबा कोणाला लागणार आहे अजूनपर्यंत त्यांचं निश्चित नाही। एकीकडे काँग्रेसने देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं पाठिंबा मागितलाय, तर काँग्रेसने देखील पाठिंबा मागितला। त्यामुळे संपूर्ण पाठिंब्यावरतून संपूर्ण पेच प्रसंग जो आहे तो निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण पाहू शकतो की हे सर्वच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आणि त्याचसोबतच वंचितचे नगरसेवक आणि काँग्रेसचे अर्थात अपक्ष नगरसेवक हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तुमचं नाव काय आणि पाठिंबा कोणाला असणार? ही एवढा पेच प्रसंग निर्माण झाला। माझे नाव स्नेहल देवानंद रामटेके, मी वंचित बहुजन आघाडी महानगर शहर अध्यक्ष आहे चंद्रपूरमध्ये। आणि महानगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही तिथे आघाडी केली होती। त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही 8 सीटा तिथे निवडून आणलेल्या आहेत आणि आजच्या याला आमच्यासोबत 2 अपक्ष नगरसेवक सुद्धा जुळलेले आहेत आणि येत्या काळात कालच आम्ही सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली, त्यांना या विषयावर आम्ही कोणाशी काय करावं त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी आणि आज आम्ही उद्धव साहेबांशी चर्चा करणार आहोत। मग त्या दोन्ही नेत्याची संगनमत करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचा निर्णय देणार आहोत। परंतु तुम्ही भाजपला पाठिंबा देणार का? ज्या पद्धतीने भाजप देखील तुमच्याकडनं पाठिंबा मागतंय। आमचे नेते जे दोन्ही नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आम्हाला निर्णय देतील त्यासाठी आम्ही तयारी दाखवू। आणि सर्वप्रथम आमची मागणी इथे हे आहे की आमच्या वंचित बहुजन आघाडी शिवसेना या गटाला महापौर पद देण्याची आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षालाही आपली मागणी सांगितली आहे आणि वेळपर्यंत आम्ही अगर दुसरे पर्याय असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत बी त्या विषयावर चर्चा करता येईल। तर आपण पाहिलं तर वंचित आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने एक गट निर्माण केलेला आहे आणि त्या गटाने मागणी ठेवली आहे की जो महापौर पद आमच्या गटाला देईल त्याच पक्षाला आमचा जाहीरपणे पाठिंबा असेल, अशा पद्धतीचं मत जे आहे ते या सर्वच नगरसेवकांनी व्यक्त केलेलं आहे। आणि हे सर्वच नगरसेवक आता उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याकरता मातोश्री परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात त्यांचे नेते आल्यानंतर, जिल्हा प्रमुख आल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत, ते कोणाला पाठिंबा देणार आहेत आणि या सगळ्या पाठिंब्यावरतीच चंद्रपूरचा महापौर कोण बसणार हे चित्र जे आहे ते स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।